हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्यानंतर ना एक 15-20 मिनिट तरी उठल्या काम करू वाटत नाही. उठल्यानंतर थोड्या वेळ बसू वाटतं. इथंच तसंच चाललेलं माझं. मुलं अजून झोपले होते. म्हटलं चला थोड्या वेळ बसून घ्यावं आणि नंतर कामाला लागावं. तर भांडी भरपूर पडले होते. ते भांडी घासायला पहिल्यांदा तर ठेवून दिलं, कारण की रात्री मी भांडी घासत नाही जास्त करून, कारण की जेवायला आम्हाला होतो 12:30-1 वाजते. त्याच्यामुळं मी काय रात्रीचं वगैरे भांडी घासत नाही. सकाळचं काय आहे ते आवरून घेते, कारण की 12:30 त्यांचं आहोंचं कामच असतं. तेवढं उशिरा नाही. तिने आल्याशिवाय तर आमच्या घरात कोणच जेवण करत नाही. त्याच्यानंतरच आम्ही जेवण करतो, मग आम्ही झोपतो. तर मस्त असं किचन कट्टा वगैरे स्वच्छ केला. नंतर भांडी घासायला घेतलं. सगळं भांडी भरपूर भांडी पडलेलीत. म्हटलं तेवढं सगळी भांडी घासून घ्यावी आणि नंतर बाकीची सगळी कामं आवरावी. आंघोळ वगैरे काहीच नव्हतं. थोडा वेळ बसून उठून असं सकाळचं काम चालू असतं, कारण की आज काही पाणी नव्हतं आलं. फक्त बॅरल जे भरून ठेवते ना मी, त्यातले ते पाईप लावून पाणी काढून घेतलं होतं. म्हटलं आता चला हे सगळं आवरून घ्यावं, नंतर शिस्तीमध्ये आंघोळ करून घ्यायची. मग आज काही कामाची एवढी काही गडबड नव्हती. म्हटलं चला मग नंतर चुलीमध्ये जाळ घालायला आले. भांडी वगैरे किचन कट्टा वगैरे साफ सगळं करून आतलं आवरून मग चुलीकडं आले. चुलीवरती पाणी ठेवलेलंच होतं. मग नंतर ना त्याला जाळ वगैरे घालून घेतलं. आता काय जास्त गरम लागत नाही, पण गरम पाण्यानं केलं की नाही थोडंसं अंग हलकं झाल्यासारखं वाटतं. नाहीतर गार पाण्यानं तसं पण करू वाटतंय, पण नको वाटतं तसं. नंतर ते आपल्याला त्रास होतोय, म्हणून मी काय करते थोडंसं कोमट का होईना करून घेते. नंतर पाईप वगैरे काढले. हे आमचे सासूबाई आहेत. जेवढे सिंपल दिसतात तेवढे सिंपल नाही आहे. त्यांना ना म्हणजे फॅशनेबल आहेत. मला पण करायला देतात आणि स्वतः पण करतात. त्यांना ना पिन लावायचं, त्यांचा हात ना पाठीमाग असं पोचत नाही. त्यांना पिन लावून घ्यायचं होतं. तेच पिन मी इथं लावत होते. चला त्यांना पिन लावून घ्यावं. आणि आम्ही इथं खाली आल्यानंतर ना हे बाळ एक आलेलं होतं. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं ते बाळाला थोडंसं खेळवलं. मग डायरेक्ट मी ना 3:30-4 वाजता शूट घेतला, कारण की दिवसभर जास्त काही काम नव्हतं. कामाची काय आज गडबडसुद्धा नव्हती. म्हटलं चला संध्याकाळचं शूट घ्यावं. आणि मस्त असं उठून सगळं आवरून डोकं वगैरे वेणी वगैरे घातलं, केस वगैरे विंचरून दिलं. चला मग तुम्हाला सांगते, मलासुद्धा माझी माहेरची आठवण येते. मलासुद्धा माझ्या आईची आठवण येते. मलासुद्धा अशा प्रत्येक सणसूद आली की माझी मम्माची परत माहेरची आठवण येते. कुठल्या पोरीला असं नाही की माहेरची आठवण येत नाही, माहेर मिस करत नाही, असं काही नाही. पण खूप नशिबानं असतात त्या पुरी. त्यांना माहेर पण असतो, आई असत्या, आले तर त्यांना आईचं प्रेम भेटतं. असं माझ्या नशिबात खरंच नाही आहे. मी खरंच त्या बाबतीत तर बदनशीब आहे म्हणतात बघा, तसं आहे माझं. तर असो म्हटलं चला ते काय सांगते. मग माहेर म्हटलं तर आमची मम्मी पप्पा मात्र लहानपणीच गेलेले आहेत. मग म्हणताना मम्मी पप्पाचा काही विषयच नाही. मग माहेर तिने असल्याशिवाय माहेर नाही. आहेत भरपूर लोक, पण त्या लोकांचं काहीसुद्धा मला आता फायदा नाही. मला काय होतं ना, फक्त उन्हाळा सुट्टीमध्ये मला माझ्या मुलांची शाळा वगैरे सुट्टी पडले की मी त्यावेळेस ना भरपूर असं मिस करते. का सांगते तुम्हाला, कारण की माझी मुलं ना प्रत्येकजण असं म्हणजे माहेरी जातात. नातवंड म्हणजे आजोळाकडे जातात, मामाच्या गावी जातात. त्यांच्या माया मिळतो, प्रेम मिळतो. ते एक वेगळंच आनंद असतो मुलासनी. तसं माझ्या मुलासनी खरंच कुणाचंच प्रेम नाही आहे, माहेरचं नाही आहे. परत राहून म्हणजे आमची सासू वगैरे करतात, पण माझ्या आईचं माझ्या माहेरपणाचं जे प्रेम मिळालं असतं ना, खरंच लय भारी झालं असतं. पण असं काही नाही माझ्या नशिबामध्ये. त्याच्यासाठी मला थोडंसं वाईट वाटतं. त्याच्यासाठी मी थोडंसं मिस करते माझ्या माहेरला. म्हणजे देवाने सगळ्यांच्या आईबापाला ठेवलं आणि माझ्याच आईबापाला का काढून घेतलं हे एकदा विचार येतो माझ्या मनात. असं म्हटलं चला काय करावं आता, देवाचं जे खेळ असते ते खेळलेलं आहे. तर आता काही ते रडून पण येत नाही आणि काही करूनसुद्धा येत नाही. आता ते माहेर पण सुख पाहिजे, तर ते आता माझ्या मुलांनी त्यांच्या आई मोठे झाले, त्यांचा मोठा परिवार झाला, तर त्यावेळेस काहीतरी माझा परिवार जास्त वाढणार. त्यावेळेस त्यांना ते सगळे बाकीचे प्रेम सुख वगैरे भेटणार. पण माझं आईचं प्रेम त्यांना कधीच मिळणार नाही. असं मागून पैसे देऊन खरेदी करूनसुद्धा ते प्रेम मिळणार नाही. त्यासाठी मलासुद्धा दुःख होतो. बाकीची लोक
माहेरला वगैरे जातात. आम्ही जाणार आहे माहेरला, ह्या दिवशी जाणार आहे, ह्या तारखेला जाणार आहे असं म्हटलं ना, खरंच माझ्या पोटामध्ये एवढं कालवतं आहे ना, काही सांगायला नको. मला असं वाटतं खरंच किती नशिबान असतात ना त्या पोरी, त्यांची खरंच या जगात आई बाप असलेले ते जे मुली असतात का नाही, खरंच त्या मुलींना खरंच खूप नशिबान असतात. माझ्यासारखे असे नसतात. मी उठून सुटून माझ्या नवऱ्याच्या घरीच असं, म्हणजे मग नवऱ्याच्या घरी काही कमी वगैरे नाही, मला बाकी सगळं आहे, प्रेम मिळतं, खायला पियाला मिळतं, पण ते गोष्ट वेगळीच असते की आपल्याला आपले आईबापाचं प्रेम मिळणं किंवा ते सुख अनुभवणं, म्हणजे ते वेगळीच गोष्ट असते. त्यासाठीच माझ्या मुलं पण मला विचारतात, मम्मी तुझी मम्मी पप्पा नाही का, आपण जाऊया का, आपण हे करूया का, आपण ते करूया का म्हणतात. पण असं म्हणतं नाही बाबा, तुमची माझी मम्मी आजोबा नाही, असं त्यांना काहीतरी जाऊन समजूत काढते. तर चला म्हटलं राहू दे. आता माझं तर सुखदुःख तुम्हाला सांगितलेलं आहे, तर जराच रुटीन सांगते तुम्हाला. संध्याकाळी ना दोडक्याची भाजी आणि शेवग्याची शेंग बनवायची होती. ते आणून 2-3 दिवस झाले होते, पिशवीमध्ये ठेवले होते. ते बघितलं खराब झाले का, ते काही खराब झाले नव्हते, होते तसंच होते. ते जरा खुश झाले. मग नंतर सगळं स्वच्छ करून घेतला, लसूण वगैरे सोलून घेतला. आमच्या होना कॉफी पाहिजे होती, त्यांना कॉफी बनवून दिलं. आत्ता तर सारखं 5-5 मिनिटाला पाणी पिऊ वाटते. एवढं सगळं स्वयंपाक होतं ना, असं घामानं भिजले होते ना. पहिल्यांदा तर मी कपडे वगैरे नंतर लास्टला व्हिडिओ झाल्यानंतर चेंज करून घेतला, कारण इतकं घाम यायला होतं ना. मी 5:30ला उभारलेले ना मी स्वयंपाकाला, ते संध्याकाळी 6:30-7 वाजता माझा स्वयंपाक झाला होता. असं म्हटलं चला. इथं दोडक्याची भाजी, आज खारं दोडकं म्हणतात का नाही, खारं वांगं म्हणतात का, तसं खारं दोडकं बनवलेलं होतं मी. तिकडं डाळ शिजत होती, तर खारं दोडक्यामध्ये काय काय घातले ते तुम्हाला सांगते. मिरच्या भाजून थोडेसे मिरच्या घातले आणि शेंगदाणे घातले, थोडंसं जिरं घातलं, कोथिंबीर घातले, लसूण घातले, असं मिक्सरमधून वाटण करून घेतलं. मग नंतर फोडणीमध्ये ना एक कांदा घातला, टमॅटो घातला. मग नंतर सगळं आपण वाटण करून घेतलेलं ते तेलामध्ये मस्त असं तेल सुटूसपत्र परतून घेतलं. नंतर दोडका थोडंसं घालून परतून तेल सुटूसपत्र वर झाकून ठेवलं. तेल सुटल्यानंतर ना थोडंसं पाणी घालून दरदरीत पाण्याने बनवून घेतलं. नंतर डाळ फोडणी द्यायला घेतलं. डाळीमध्ये थोडंसं तेल, आपण साधं सिंपल डाळ बनवतो आपल्या घरी जे तसं बनतं. मी का टमॅटो वगैरे काही फोडणीमध्ये घालत नाही. आणि मस्त असं जिरं मोहरीचा तडका दिला, कढीपत्ता घातला, लसूण घातलं, आपण डाळ शिजवून घेतलेलं ते घातलं, चटणी घातलं, धनिया पावडर घातला, गरम मसाला घातला. हे सगळं घालून ना मस्त असं डाळीला पण फोडणी दिला. सगळं डाळ वगैरे झाल्यानंतर म्हटलं पटकन भाकरी करून घेऊया. तरीसुद्धा मला 7-7:30च वाजले आवरायला. सगळा अंधारच झाला होता, बघू शकता खिडकीतनं अंधारा दिसत असेल तुम्हाला. नंतर भाकरी करायला 7-8 भाकरी करायचं होतं, पण माझ्या जीवावर आलं. असं वाटत होतं भाकरी करायलाच नको, फक्त भातावर सोडावं. पण भातावर कसं ना पोट भरत नाही आमच्या घरात. आमच्या सासूंना चपाती किंवा भाकरी असल्याशिवाय तर जेवत नाही, असं त्यांचा प्रॉब्लेम आहे. चला म्हटलं पहिल्यांदा तर 7-8 भाकरी बनवून घ्यावं. मस्त असं भाकरी वगैरे असं एक जरा गरम पाण्याचा चटका बसला हाताला, असं जीव गेल्यासारखं वाटतं. कारण की पोटात एकतर धग पडत असते आणि त्यातल्या त्यात जरा काही गरम लागला का नाही, पोटात आग सारखी होत्या. मग नंतर मस्त तर थापून घेतले. एवढं फास्टमध्ये काही थापत नव्हते मी व्हिडिओ पळवलेला आहे त्यासाठी. आणि व्हिडिओ मस्त आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मस्त असं भाकरी थापून ते भाकरीला पाणी वगैरे लावून पलटून वगैरे घेतला. असं भाकरी फुगली की नाही एक मनाला एक सुख वेगळेच असते. किती पण कंटाळा आला असेल ना, मग तर असं फुगली की नाही, मग का सगळं कंटाळा गेल्यासारखा वाटतो. तोपर्यंत आई घेऊन आले ते आंबे, एक कच्चे होते, आंबट होते. तर व्हिडिओ आज इथं संपवते. असा गेला माझा आजचा दिवस. चला बाय.